भगवान बुद्धाचं दर्शन मला घडावं, भगवान बुद्धाच्या धम्माचा उपदेश सुद्धा मला मिळावा आणि भगवान बुद्धाच्या उपदेशाचा लाभ सुद्धा मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा। आणि म्हणून स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। संपूर्ण जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा संदेश दिला असे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय दिनी जेतवन बौद्ध प्रशिक्षण केंद्र अंधारवाडी शांतीनगर येथे आज 22वी अखिल भारतीय बौद्ध परिषद संपन्न होत असताना या परिषदेचे अध्यक्ष गुरुवर्य पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो, या परिषदेचे उद्घाटक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर, या ठिकाणी उपस्थित आदरणीय भिक्खू प्राचार्य डॉक्टर खेमधम्मोजी महाथेरो, पूज्य भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महाथेरो, संपूर्ण भिक्खू संघ, या धम्म परिषदेचे संयोजक भिक्खू पय्या रत्न थेरो, सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, बौद्ध धम्मामध्ये मनाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। मन हे सर्व कार्याचं एक उगम स्थान आहे आणि म्हणून जे काही आपण कार्य करतो, कृती करतो, तर ती मनावर अवलंबून आहे। मनो पुब्बंगमा धम्मा, म्हणजे मन हे प्रमुख आहे, मुख्य आहे, मनोमय आहे। जेव्हा एखादा मनुष्य हा मळलेल्या मनाने बोलतो किंवा कार्य करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे दुःख तसंच लागते की जसं जुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाठलाग हे त्याची चाके ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीनं मनुष्याच्या पाठीमागे दुःख लागत असते। जी दुसरी गाथा जी म्हटलेली आहे की मन हे मुख्य आहे, मनोमय आहे। जेव्हा एखादा मनुष्य निर्मळ मनाने बोलतो किंवा कार्य करतो किंवा कृती करतो तेव्हा जशी आपली सोबत असणारी सावली आपण कुठेही गेलो तर आपल्या सोबत राहते, त्या पद्धतीनं आपण केलेले कुशल कर्म हे आपल्याला आपल्या सोबत राहतात आणि त्या पद्धतीनं आपल्या सुख सुद्धा आपल्या सदैव पाठीमागे असते किंवा सोबत असते। आणि म्हणून हे सोबत सुख राहावं, हे सोबत सुख राहण्यासाठी आपल्याला आपल्या कायेचे कर्म, वाचेचे कर्म आणि मनाचे कर्म हे कुशल आपले कर्म असले पाहिजे। जे कर्म आपले भौतिक भूतकाळामध्ये होऊन गेलेले आहेत त्याचा विचार न करता भूतकाळामध्ये जे काही आपल्याकडून कुशल अकुशल कर्म घडलं असेल त्या कुशल कर्माला सुधारण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी कुशल कर्म करण्याची गरज आहे। आणि मग हे कुशल कर्म आपण आपल्या कायेने कुशल कर्म करत असतो,
वाचेनेही कुशल कर्म करत असतो आणि मनाने सुद्धा कुशल कर्म करत असतो. काहींनी अकुशल कर्म होतात, काहींनी अकुशल कर्म होतात, वाचेनेही अकुशल कर्म होतात आणि मनाने सुद्धा अकुशल कर्म होतात. आणि म्हणून हे कुशल अकुशल कर्म जे काय आपल्या काया वाचा मनाने होतात, त्या अकुशल कर्माला थांबून कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये सदैव घडण्यासाठी आपण आपल्या चित्ताला मनाला परिशुद्ध करण्यासाठी धम्म परिषद असते. मनाला निर्मळ करण्यासाठी धम्म परिषद असते. मनाला सुख शांती समाधान प्राप्त करून घेण्यासाठी ही धम्म परिषद असते. आणि म्हणून अशा प्रकारच्या धम्म परिषदा अनेक ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये होऊ लागलेल्या आहेत. महाविहार, बावरीनगर, नांदेड, दाभडला धम्म परिषद झाली, पूर्णाला धम्म परिषद झाली, आज हिंगोलीमध्ये धम्म परिषद होत आहे आणि येणाऱ्या 24 तारखेला 24 आणि 25 तारखेला मुळाव्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी धम्म परिषद होत आहे. त्या माघ पौर्णिमेला धम्म परिषद ठेवण्याचं मुख्य कारण आहे की माघ पौर्णिमेला बौद्ध धम्मामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध वाङ्मयामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्या माघ पौर्णिमेला तथागतांनी वैशालीमध्ये घोषणा केली होती की मला जर म्हणजे माझं महापरिनिर्वाण 3 महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होणार आहे, अशी जेव्हा घोषणा तथागताने माघ पौर्णिमेला केली तेव्हा ही वार्ता त्या वैशालीच्या सर्व नगरातील लोकांना कळालं. भगवान बुद्धाने घोषणा केली की माझं महापरिनिर्वाण 3 महिन्यानंतर होणार आहे, अशी जेव्हा घोषणा तथागतांनी वैशालीमध्ये केली तेव्हा वैशालीचे सारे लोक सकाळी जेव्हा भगवान बुद्ध चारिकेसाठी निघाले, भिक्षाटन करण्यासाठी निघाले, भिक्षाटन करता करता भगवान बुद्ध आनंदाला म्हणाले, आनंदा, हे वैशाली नगरातलं माझं शेवटचं भोजन आहे, वैशाली नगरीतील माझं शेवटचं भोजन असं भगवान बुद्धाने म्हटल्यानंतर भगवान बुद्ध जेव्हा जाऊ लागले, सर्व लोकांना जेव्हा कळालं तेव्हा भगवान बुद्धाने सुद्धा त्या वैशाली नगरीला जसं सिंह जसा हत्ती हा वळून पाहतो तशा पद्धतीनं तथागताने त्या वैशाली नगरीला वळून बघितलं. कारण वैशालीचं पुन्हा तथागतांना दर्शन घडणार नव्हतं आणि म्हणून भगवान बुद्धाने वळून पाहिल्यानंतर लोक भगवान बुद्धांनी घोषणा आपल्या नगरीमध्ये केली आणि म्हणून सारे वैशालीतले सारे बौद्ध उपासक उपासिका लिच्छवी लोक भगवान बुद्धाच्या मागे जाऊ लागले. भगवान बुद्धाचं पुन्हा आपल्याला दर्शन घडणार नाही, भगवान बुद्ध आपल्याला पुन्हा दिसणार नाहीत, भगवान बुद्ध आपल्याला पुन्हा भेटणार नाहीत म्हणून सर्व लोक भगवान बुद्धाच्या दिशेने जाऊ लागले. भगवान जिथपर्यंत दिसतात तिथपर्यंत भगवान बुद्ध म्हणत होते की लिच्छवींनो, आता मागे वळून येऊ नका. लोक सुद्धा ऐकत नव्हते कारण त्यांना माहिती होतं की भगवान बुद्धांनी घोषणा केली आणि पुन्हा आपल्या वैशाली नगरामध्ये येणार नाहीत आणि मग आपण वैशाली नगरामध्ये येणार नाहीत म्हणून लोक भगवान बुद्धाच्या मागे झुंडीच्या झुंडी जाऊ लागले. तथागतांना त्यांच्यावरती अनुकंपा करून, दया करून त्यांची श्रद्धा भगवान बुद्धांनी बघितली आणि श्रद्धा बघून भगवान बुद्धाला वाटलं की या वैशाली नगरीतल्या लोकांना आपण आपली काहीतरी आठवण, काहीतरी स्मृती द्यावी, स्मरण आपलं इथे ठेवावं, एवढी श्रद्धा भावना, एवढी दृढ भावना त्या वैशालीच्या लिच्छवी लोकांची होती. त्या लोकांची श्रद्धा पाहून तथागताने आपलं भिक्षा पात्र त्या वैशाली नगरीतल्या लोकांना दिलं. ते भिक्षा पात्र वैशालीतल्या लोकांनी घेतलं आणि घेतल्यानंतर त्याला जतन केलं, त्याला समृद्ध केलं आणि सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये एका स्तूपामध्ये भगवान बुद्धाने दिलेलं
भिक्षापात्र त्या ठिकाणी सापडलं, त्याचा एक इतिहास आहे. भगवान बुद्धांनी हे माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी घोषणा केल्यानंतर हे भिक्षापात्र एक दिलेली घटना आहे. आणि याच माघ म्हणजे येणारी जी 24 तारखेला माघ पौर्णिमा आहे, त्या माघ पौर्णिमेला एका आनंद, भगवान बुद्धाचा जो काही पटशिष्य आहे आनंद, त्या आनंदाचं परिनिर्वाण सुद्धा जेव्हा त्याने सांगितलं की माझं महापरिनिर्वाण मी वैशालीला करणार आहे, हे सुद्धा घटना जेव्हा आनंदाच्या मुखातून निघाली, तेव्हा राजा अजातशत्रूने सुद्धा राजगृहातून लोकांना पाठवलं की आपण आनंद नावाच्या बौद्ध भिक्षूला आपल्या नगरीमध्ये त्यांचं परिनिर्वाण व्हावं, असं राजाने निरोप दिला. लिच्छवीच्या लोकांनी सुद्धा आनंदाला रिक्वेस्ट करत राहिले. राजा अजातशत्रू सुद्धा रिक्वेस्ट करत होता, आनंद आमच्या नगरीमध्ये, आमच्या नगरीमध्ये आपण परिनिर्वाण घ्यावं. आनंदाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण कुठे निर्वाण घ्यावं. एक तर लिच्छवी लोक एका बाजूने विनंती करतायत, एका बाजूनं राजा अजातशत्रू आपल्या सैनिकास निरोप पाठवलेला आहे की माझ्या नगरीमध्ये परिनिर्वाण व्हावं. दोन्ही लोकांची इच्छा, श्रद्धा, भावना आनंदाने जोपासत राहिले आणि आनंद जात राहिले. बघा, जात गंठक नावाची एक नदी लागली आणि त्या नदीच्या मध्यभागामध्ये आनंदाने आपलं परिनिर्वाण केलंय. एक राजा म्हणजे अजातशत्रूचंही मन दुखवलं नाही आहे आणि लिच्छवी लोकांचं, वैशालीच्या लोकांचं मन सुद्धा दुखवलं नाही आहे. नदीच्या मध्यभागी आनंदाने परिनिर्वाण घेतलेला आहे आणि ही घटना सुद्धा माघ पौर्णिमेला झालेली आहे. आणि म्हणून अशा एका ऐतिहासिक आणि पावन पवित्र या पौर्णिमेच्या दिवशी मुळावा या ठिकाणी अखिल भारतीय 19वी बौद्ध धम्म परिषद येणाऱ्या 24 आणि 25 तारखेला संपन्न होणार आहे. आणि म्हणून या माघ पौर्णिमेचं महत्त्व समजून आपण गेल्या 19 वर्षापासून भदंत धम्मसेवकजी महास्थवीर, भदंत खेम धम्मोजी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्म परिषद संपन्न होत असते. आणि म्हणून हाच एक उद्देश आहे की आपल्या आपल्या जीवनामध्ये धम्म परिषदांचं महत्त्व आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला समजण्यासाठी हा एक छोटासा माघ पौर्णिमेचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. राजा बिंबिसाराने जेव्हा तरुण राजा बिंबिसार होता तेव्हा त्यांनी काही इच्छा व्यक्त केल्या होत्या. राजा बिंबिसाराला असं वाटलं होतं की माझ्या राज्यामध्ये तथागत भगवान बुद्ध यावेत, भगवान बुद्धाचं दर्शन मला घडावं, भगवान बुद्धाच्या धम्माचा उपदेश सुद्धा मला मिळावा आणि भगवान बुद्धाच्या उपदेशाचा लाभ सुद्धा मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. आणि म्हणून अशा प्रकारचं आपण आपल्या जीवनामध्ये राजाने ज्या काही इच्छा व्यक्त केल्या होत्या की तथागत माझ्या राज्यामध्ये यावेत, तथागतांचं दर्शन मला घडावं, तथागतांच्या दर्शनाचा उपदेशाचा लाभ व्हावा, तथागतांच्या सेवेचा सुद्धा लाभ व्हावा, अशी सद्भावना तथागत भगवान बुद्धा म्हणजे राजा बिंबिसाराने आपल्या जीवनामध्ये इच्छा व्यक्त केल्या होत्या. त्याच इच्छा आपणही आपल्या जीवनामध्ये या धम्म परिषदेच्या निमित्तानं आपण उपस्थित केल्या पाहिजे, आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये निर्माण केल्या पाहिजेत की आमच्याही या हिंगोली शहरामध्ये वारंवार भिक्खू संघ येत राहावेत, त्यांना आमच्याकडून भिक्खू संघाची सेवा आम्हाला घडत राहावी, त्यांचा धम्माचा उपदेश आम्हाला प्राप्त होत राहावा. त्या धम्म उपदेशातून आम्हाला सुद्धा आमच्या चित्तामध्ये, मनामध्ये श्रद्धा, भावना आमच्या चित्तामध्ये, मनामध्ये वृद्धिंगत होत राहावी आणि वृद्धिंगत होऊन आम्हाला सुद्धा त्या तथागतांच्या उपदेशाचा लाभ आमच्या जीवनामध्ये, आमच्या चित्तामध्ये, मनामध्ये होत राहावा, अशी सद्भावना आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये आपण उत्पन्न केली पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे बौद्ध उपासक उपासिका भगवान बुद्धाचा उपदेश, भिक्खूंचा उपदेश, भिक्खुनींचा उपदेश ऐकत होते, त्या लोकांचं मन परिवर्तन
झालेला आपण पाहतो आहे। भगवान बुद्धाच्या काळामध्ये जसं आज तुम्ही धम्म परिषदेला सकाळपासून आलात, तशा प्रकारे भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक सोन माता ही सुद्धा एका आपला एक पुत्र होता सोन स्थवीर नावाचा, त्या सोन स्थवीर नावाच्या मुलगा जेव्हा तिच्या गावामध्ये आला तर तिने सर्व गावातील लोकांना सांगितलं की आज सायंकाळच्या वेळेला सोन स्थवीरांची धम्मदेशना आहे, आपण धम्मदेशना ऐकण्यासाठी गेलं पाहिजे। म्हणून सर्व गावातील लोकांना दौंडी पिटवून सर्व गावातील लोकांना बोलावलं आणि बोलावून श्रद्धापूर्वक ती सोन कात्यायन माता सुद्धा आपल्या मुलाचं धम्म प्रवचन ऐकायला आली। जसं आपण सर्वजण आज शांत चित्ताने धम्मदेशना ग्रहण करत आहात, तशाच श्रद्धा भावनेतून सोन कात्यायन माता सुद्धा आपल्या मुलाचं धम्म प्रवचन ऐकायला गेली। ऐकत असताना ती सोन कात्यायन माता भगवान म्हणजे आपल्या सोन स्थवीराची धम्मदेशना ऐकू लागली आणि ऐकता ऐकता काय झालं बघा की तिच्या चित्तामध्ये मनामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल दृढ श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेतून आपल्या चित्ताची मनाची एकाग्रता करून ती धम्म श्रवण करू लागली। धम्म श्रवण करत असताना त्या गावामध्ये काही चोर लोक डाकू लोक होते आणि त्यांना असं वाटलं की सोन कात्यायन माता धम्मदेशना ऐकत आहे आणि धम्मदेशना ऐकायला बसलेली आहे आणि आपण तिच्या घरी जाऊन आपण तिच्या घरामध्ये आपण चोरी करावी असा त्या चोर आणि चोराचा मुखिया असं ठरवतात आणि ठरवून त्या सोन कात्यायन मातेच्या घरामध्ये जे काही चोर असतात त्या चोरांना पाठवतात। परंतु सोन कात्यायन माता एवढी श्रद्धावान होती आणि एवढी श्रद्धावान असल्यामुळे आपल्या धम्म प्रवचन ऐकत असताना त्या सोन कात्यायन मातेची जी सेविका आहे, घर राखणारी मुलगी आहे, ती सेविका येऊन त्या सोन कात्यायन मातेला सांगते की मालकीनबाई आपल्या घरामध्ये चोरी होत आहे, लवकर चला। परंतु सोन कात्यायन म्हणते त्या चोरांना काय न्यायचं ते नेऊ दे, जे काही त्यांना धन लुटायचं ते नेऊ दे, परंतु मी आज या ठिकाणी धम्मदेशनेच्या ठिकाणी मी श्रद्धेचं धन धम्माचं धन लुटत आहे, अशा प्रकारचे शब्द जेव्हा ते चोराचा मुखिया तिच्या बाजूला बसलेला असतो तो जेव्हा ऐकतो तेव्हा त्याचं मन परिवर्तन होते आणि मन परिवर्तन होऊन तो स्वतः आपल्या जे काही त्याचे साथीदार असतात त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की बाबा रे, त्या घरामध्ये चोरी करू नका, जे काही जिथे साहित्य ठेवलेलं, जे काही धन द्रव्य असेल, जे काही अलंकार, जे काही घरातलं अलंकार असतील ते जागत्या तिथल्या तिथे ठेवा आणि माझ्या सोबत चला। आणि सर्व चोराचा मुखिया सर्व त्या सोन कात्यायन मातेच्या जवळ येतात, बसतात आणि जेव्हा धम्म प्रवचन संपतं तेव्हा संपल्यानंतर तेव्हा तेच चोर सोन कात्यायन मातेचं दर्शन घेतात आणि सोन कात्यायन मातेचं दर्शन घेतात तेव्हा ते सोन कात्यायन माता विचारते की तुम्ही कशाबद्दल माझं दर्शन घेताय, कशाबद्दल मला माफी मागताय, तेव्हा ते संपूर्ण हकीकत सांगतात आणि त्यांचं मन परिवर्तन होते। अशा पद्धतीनं आपणही आपल्या जीवनामध्ये जर आपण आपल्या चित्ताची मनाची एकाग्रता करून जर आपण भगवान बुद्धाची वाणी ऐकली तर आपलं स्वतःचंही कल्याण होते आणि इतरांचंही मन परिवर्तन होत असते। आणि म्हणून अशा प्रकारचं मन परिवर्तन करण्यासाठी आपलं स्वतःचं मन परिवर्तन करण्यासाठी स्वतःकडून कायेचे वाचेचे मनाचे कुशल कर्म घडण्यासाठी स्वतः आपण श्रद्धावान बनण्यासाठी स्वतः आपण ज्या पद्धतीने भगवान बुद्धाच्या काळातल्या अनेक बौद्ध उपासक उपासिका हे श्रोतापन्न सकदागामी अनागामी अरंत झालेले आहेत, तोच दुःखमुक्तीचा मार्ग आपल्यालाही समजण्यासाठी आपण श्रद्धापूर्वक धम्मदेशना श्रद्धापूर्वक आपण ऐकली पाहिजे। आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धाच्या काळातल्या ज्या बौद्ध उपासक उपासिकांनी भगवान बुद्धाची धम्मदेशना ऐकली त्या
लोकांचं मन परिवर्तन झालेलं आपण बौद्ध साहित्यामध्ये आणि इतिहासामध्ये पाहतो. डाकू अंगुलीमाल असेल, आम्रपाली गणिका असेल, किसा गौतमी असेल, पटाचारा असेल, उत्पलवन्ना, पुन्निका, रोहिणी, चापा अशा असंख्य स्त्रियांचे आपण जे भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे बौद्ध उपासक उपासिका होऊन गेले आहेत त्यांचं मन परिवर्तन झालेलं आहे. आणि म्हणून धम्म परिषदांचा उद्देश सुद्धा हाच एक असतो की आपलं एक मन परिवर्तन झालं पाहिजे. बऱ्याच आपल्या लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे. आता आम्ही बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा समाजामध्ये अज्ञान अंधश्रद्धा आहे. कर्मकांड लोक आहेत. दारूच्या वेचनेमध्ये ज्या ज्या खेड्यामध्ये जातो त्या त्या खेड्यामध्ये सुरुवातीला आम्हाला दारू पिणारे लोक भेटतात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा म्हणजे खेमदो आणि आम्ही आता जेव्हा 5-6 गावं जेव्हा फिरलो तेव्हा सुरुवातीला आपल्या गावामध्ये दारूंचं व्यसन जास्त झालेलं आहे. म्हणजे दारू आपल्या समाजातले लोक जास्त पीत आहेत. हे दारूचं व्यसन सुटण्यासाठी सुद्धा ही धम्म परिषदा असतात. धम्म परिषदेमध्ये आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दारूचं व्यसन आम्ही घेणार नाही. म्हणजे हिंसेचं कर्म करणार नाही, चोरीचं कर्म करणार नाही, व्याभिचाराचं कर्म करणार नाही, खोटं बोलणार नाही, दारू गांजा मादक पदार्थांचं सेवन करणार नाही अशी प्रतिज्ञा आपण घेतली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता दुपारी एका भक्तांनी सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही धम्मदीक्षित होत आहात आणि धम्मदीक्षित होत असताना जेव्हा हिंदू लोक आपल्या जानव्याने ओळखले जातात किंवा मुस्लिम लोक आपापल्या दाढीने ओळखले जातात, ख्रिश्चन लोक आपल्या वेगळ्या पद्धतीने ओळखले जातात, अनेक लोक आहेत जसे हिंदू धर्मातले लोक वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या अलंकाराने वेगवेगळ्या आभूषणाने ओळखले जातात. तुमचा समाज कसा ओळखला जाईल असा जेव्हा पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न केला होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझा समाज हा चारित्र्याने संपन्न असा ओळखला जाईल. आणि म्हणून आपल्याला आपली ओळख ही शुभ्र वस्त्रातली ओळख आपले चारित्र्य संपन्न करून त्रिशणास पंचशील ग्रहण करून उपोषित व्रताचं पालन करून ज्या पद्धतीने भगवान बुद्धाच्या काळामध्ये मिगार माता विशाखा ही उपोषित व्रताचं पालन करत होती अशा आपल्या बौद्ध उपासक उपासिका सुद्धा विहारामध्ये जाऊन उपोषित व्रताचं पालन करणाऱ्या आपल्या उपासिका दिसल्या पाहिजेत. बौद्ध उपासक सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करून विहारामध्ये जाताना आपली एक ओळख आपली एक आयडेंटिटी या धम्म परिषदेतून आपण निर्माण केली पाहिजे. एवढंच नव्हे तर आपण म्हणजे धम्म बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की सारनाथच्या एका भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की किमान आम्ही आठवड्यातून 1 दिवस तरी बुद्ध विहारामध्ये गेलो पाहिजे. हा संकल्प सुद्धा मला वाटतं धम्म परिषदेच्या निमित्तानं आपण हा संकल्प केला पाहिजे. केवळ धम्म परिषदेला उपस्थित न राहता केवळ धम्म परिषदेलाच न येता आपण आठवड्यातून 1 दिवस तरी आपण काढला पाहिजे आणि आपल्या बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे. भूतकाळ गेला तो जाऊ द्या, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळ आणि वर्तमान काळ आपल्या हातामध्ये आहे. भूतकाळ आपल्या हातामध्ये नाही आहे परंतु वर्तमान काळ आणि भविष्य काळ आपल्या हातामध्ये आहे. गेलेलं आयुष्य गेलेलं आहे, पाठीमागे गेलेलं आहे. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते घडलेले आहेत परंतु वर्तमान काळ आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून वर्तमान काळामध्ये आपण काही संकल्प केले पाहिजे की या धम्म परिषदेला आल्यानंतर किमान आम्ही आठवड्यातून 1 दिवस तरी आमच्या बुद्ध विहारामध्ये जात राहू, बुद्ध विहाराची स्वच्छता ठेवत राहू, बुद्ध विहारामध्ये नित्य नियमाने जाण्याचा आम्ही संकल्प करत राहू, त्रिशणाचं पैशील ग्रहण करत राहू, दान धर्म करत राहू आणि श्रद्धा भावना वाढवण्याचा आपण संकल्प या निमित्तानं केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे जर आपण आपली
बौद्ध धम्माची ओळख, बौद्ध धम्माची आयडेंटिटी नव्या पद्धतीनं, नव्या जाणीवेने, नव्या श्रद्धेने, नव्या शिलाच्या आचरणाने, नव्या दानाच्या भावनेनं जर आपण निर्माण केली तर आपला बौद्ध समाज, एक आदर्श बौद्ध समाज आपल्या समाजाला दिसत राहील आणि आपली ओळख सुद्धा एक चांगल्या प्रकारचा नीतिमत्तेने युक्त बुद्धिवादी माणूस म्हणजे बौद्ध माणूस, अशा प्रकारची ओळख आपल्या समाजामध्ये आपण निर्माण करण्यासाठी मला वाटतं या धम्म परिषदांची आवश्यकता असते. आणि म्हणून मी अधिक न बोलता एवढीच मंगल कामना, सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि हे छोटीशी धम्मदेशना इथे मी समाप्त करतो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.